नमस्कार मित्रांनो, मी कैवल्य सुहास शिंदे. माझ्या बनवलेल्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचे पर्याय निवडा. स्वतंत्र राष्ट्र शहीदांनी सांडलेले रक्ताची थेंब हीच जगणाऱ्यांच्या उपासनेची आधारशिला असते. आमच्या स्वातंत्र्याचा हिमला उभा राहावा म्हणून पायाचे दगड होऊन ज्यांनी आपल्या बलिदानाने एक एक वीट रचली त्यांचे विस्मरण झाले तर ती कृतज्ञपणाची परिसीमाच होईल. कळसाने नेहमी पायातील दगडांची ऋणी राहावयास पाहिजे. सैनिकांचे जीवन मरणाने संपत नाही. त्यांच्या आयुष्याची परिपूर्णता मृत्यूने होणे शक्य नाही. ते जीवनदान असते. पुढच्या पिढीला सन्मानाने जगता यावे म्हणून केलेला तो प्राणयज्ञ असतो. मरणाला जिंकून जगणारे ते अमर शहीद आहेत. हुतात्मा ही व्यक्ती नव्हे तर ती एक वृत्ती आहे. मित्रांनो, प्रथम मी उतारा वाचला आहे. आता उतार्यावरचा पहिला प्रश्न पाहूया. स्वातंत्र्यात जगणाऱ्यांच्या उपासनेची आधारशिला कोणाला म्हटले आहे? स्वातंत्र्यात जगणाऱ्यांच्या उपासनेची आधारशिला कोणाला म्हटले आहे? पहिला पर्याय दगडांना, दुसरा पर्याय ईश्वराला, तिसरा पर्याय शहीदांनी सांडलेल्या रक्तांच्या थेंबांना, चौथा पर्याय भारत मातेला. मित्रांनो, आपल्याला उतार्यावर 3 प्रश्न असतात. आपल्याला 3 प्रश्नांपैकी कमीत कमी 2 तरी प्रश्न आले पाहिजेत. चला मित्रांनो, या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शहीदांनी सांडलेल्या रक्तांच्या थेंबांना. आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. चला मित्रांनो, दुसरा प्रश्न पाहूया. सैनिकांच्या आयुष्याची परिपूर्णता कशाने होते? पहिला पर्याय मृत्यू आल्यावर, दुसरा पर्याय पुढील पिढी सन्मानाने जगता आल्यावर, तिसरा पर्याय उपासना केल्यावर, चौथा पर्याय यज्ञ केल्यावर. चला, या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुढील पिढी सन्मानाने जगता आल्यावर. आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. चला मित्रांनो, उतार्यावरचा तिसरा प्रश्न पाहूया. उतार्यावरून असत्य विधान कोणते? पहिला पर्याय सैनिकांचे जीवन मरणाने संपते, दुसरा पर्याय सैनिकांचे बलिदान हा त्यांचा प्राणयज्ञ असतो, शहीद जवान मरणावर विजय मिळवतात, चौथा पर्याय हुतात्मा ही व्यक्ती नव्हे तर ती एक वृत्ती आहे. पहा मित्रांनो, असत्य विधान ओळखायचे आहे. या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सैनिकांचे जीवन मरणाने संपते. आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 पाहूया. पुढील अशुद्ध शब्द ओळखा. लता मंगेशकरांच्या गायनाने सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले. इथे एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामधलं तुम्हाला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. पहिला पर्याय गायनाने, दुसरा पर्याय श्रोते, तिसरा पर्याय मंगेशकरांच्या, चौथा पर्याय मंत्रमुग्ध. या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मंत्रमुग्ध. कारण मंत्रमुग्ध मला पहिला उकार पाहिजे होता, पण तिथे दुसरा दिला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 पाहूया. पुढील वाक्य वर्तमान काळी होण्यासाठी क्रियापदाचा योग्य रूपाचा पर्याय निवडा. इथं वाक्य दिलेलं आहे, वकील तडजोड करण्याचा सल्ला टिंबटिंब. पहिला पर्याय देत असे, दुसरा पर्याय देतात, तिसरा पर्याय देत जातील, चौथा पर्याय देत होते. मित्रांनो, आपल्याला काळ या घटकावर एक तरी प्रश्न असतोच. चला, या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2,
1. पहा मित्रांनो, प्रश्न काय आहे? पुढील वाक्य वर्तमान काळी होण्यासाठी क्रियापदाचा योग्य रूपाचा पर्याय निवडा. इथं वर्तमान काळी क्रियापद होण्यासाठी आपल्याला इथं पर्याय ठेवावा लागेल. तर वाक्य काय आहे? वकील तडजोड करण्याचा सल्ला टिंब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, देतात. वकील तडजोड करण्याचा सल्ला देतात हे वर्तमानकाळी वाक्य आहे. चला मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 6 पाहूया. पुढे दिलेल्या म्हणीच्या योग्य अर्थाचा योग्य पर्याय निवडा. म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. पहिला पर्याय, कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये. दुसरा पर्याय, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तिसरा पर्याय, देह स्वभाव कधीच बदलत नाही. चौथा पर्याय, मिळालेली संधी कधीही सोडू नये. मित्रांनो, हा प्रश्न येण्यासाठी तुम्हाला म्हणी पाठ असायला पाहिजे, त्यांचे अर्थ पण. नुसतं म्हणी पाठ करून अर्थ नाही, तर आपल्याला अर्थ पण पाठ करावे लागेल. चला मित्रांनो, या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 पाहूया. पाणी पाडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. पहिला पर्याय, पराभव करणे. दुसरा पर्याय, पाऊस पडणे. तिसरा पर्याय, वाया जाणे. चौथा पर्याय, पूर येणे. या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मित्रांनो, हा प्रश्न येण्यासाठी तुम्हाला शब्द संपत्तीवर प्रभुत्व, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, वाक्प्रचार, म्हणी हे सगळे शब्द पाठ असायला पाहिजे, तेव्हाच हा प्रश्न तुम्हाला येईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वाया जाणे. आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 पाहूया. जसे ससाची बीळ तसे घुबडाचे काय? पहिला पर्याय, धोडी. दुसरा पर्याय, पिंजरा. तिसरा पर्याय, खोपा. चौथा पर्याय, खुराडा. या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जसे सशाची बीळ असते तसे घुबडाची काय असते मित्रांनो? ढोली. पर्याय क्रमांक 1. आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 पाहूया. मराठी वाङ्मयात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोण? मराठी वाङ्मयात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोण? पहिला पर्याय, वि. स. खांडेकर. दुसरा पर्याय, कुसुमाग्रज. तिसरा पर्याय, विंदा करंदीकर. चौथा पर्याय, भालचंद्र नेमाडे. या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, प्रश्न काय आहे? मराठी वाङ्मयात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वि. स. खांडेकर. पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे, ययाती ही पदवी दिलेली मित्रांनो त्यांना. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 पाहूया. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? पहिला पर्याय, गोळा बेरीज. दुसरा पर्याय, उघडझाप. तिसरा पर्याय, धनधान्य. चौथा पर्याय, स्वयंसेवक. या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उघडझाप. आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. मित्रांनो, आपले एकूण 10 प्रश्न झालेले आहेत. तुमचे एकूण किती प्रश्नाचे उत्तर आले ते तुम्ही नरवणे सरांच्या नंबरवर पाठवू शकता. जर तुमच्याकडे नंबर नसेल तर तुम्ही लिहून घ्या. 9673655213 या नंबरवर तुमची उत्तरपत्रिका कळवू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी या विषयामधील कोणता पण घटक अवघड जात असेल तो तुम्ही विजयकुमार नरवणे या चॅनलवर जा, तिथे प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला कोणता पण घटक अवघड वाटत असेल तो तुम्ही पहा.